अष्टपैलू असे खेळाडू मनोहर पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहेत. हॅलो हॅलो पहिला चेंडू थोडासा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा अबक्का बाहेरचा चेंडू औष्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. या अवंतर धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. वन बॉन्स एका टप्प्याने एक दुसऱ्या टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातंय. फेक देखील उत्तम आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये पहिल्या विकेटचं पतन. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवडता आला नाही आणि खऱ्या अर्थानं दुसरी धाव घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्वाचं तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. कसला चक्कर आहे फलंदाज बाद आहे. पहिली धाव त्या वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावीसाठी फलंदाज महत्वाचा बाद होते बाळा. नेक्स्ट बॅट्समन जातोय महेश गेला का महेश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू फुलेंचा चेंडू ऑब्राईचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण देखील इनफिल्ड मधून मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते 1-3 ओव्हर क्रमांक पहिल्या निर्धारित 3 ओव्हरचा सामना. दोन्ही संघाची कॅप्टन बोर्ड टीम पुन्हा एकदा लक्ष द्या. हा सामना फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा आहे. यानंतर गावदेवी सोनाली विपक्ष विक्रम सोड वडूनगर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जॉईन व्हा. सोनाली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. वडूनगर संघाचे कॅप्टन आपण देखील या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कॅरी केलं जातो आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणावं लागेल. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. जागेवरून चेंडू फोर्स केला तर चेंडू जातो वाईड डिश लॉंग ऑफ रिझन सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला. मार्गस्थ झाला मात्र आउटफील्डमधून तिथे सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि महत्त्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज. महेशाची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन जातोय राजू.
षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज भारत अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज मारतो पंचांना क्रॉस करतो राईट टर्म ओरचा मार करतो बॅट्समन न्यू बॅटल अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट या 2 धाब्याने जनमन पोगाव संघाची धावसंख्या होती ती 2-5 चला थोडंसं स्पीडअप करा वेळ कमी घ्या पुन्हा एकदा गोलंदाज भारत पुन्हा एकदा अतिशय चांगला अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज एक फुलण्याचा चेंडू होता ऑनसाईडचा फटका देखील सुरेख सुंदर साजला आणि फेक मात्र या ठिकाणी निश्चित रॉंग झाली होती 2 धावा करण्याची संधी झाली या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सकते धावसंख्या होती ती 7 ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर गोलंदाज भारत अद्ययावत स्थिती आपण पाहतोय संख्या धावसंख्या ती 7 2 फलंदाज मात्र महत्वाचे तंबूच्या आश्रयाला निर्धारित फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा सामना आहे षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर पुन्हा एकदा गोलंदाज भारत अतिशय चांगला फटका हा पलीकडे सुंदर सोहान ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय चेंडू जातो वाडिश लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिळतात 2 धावा या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या होती ती 9 षटक क्रमांक पहिला संपतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9 चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आम्हाला जॉईन व्हा एका बाजूला गावदेवी सोनाले तर दुसऱ्या बाजूला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर सोनाली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सोनाली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाचे कॅप्टन देखील विनंती असेल आपण देखील लगेच या प्लीज दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा आणि गोलंदाज येतोय संजय वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटकाचा गोलंदाज संजय स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज निलेश याला जागेवरून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं खऱ्या हाताला फटका मारण्यासाठी चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते चेंडू मिडल ऑफ बॅट घेणं फार गरजेचं असतं थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न झाला निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे बंधू जोडी मैदानामध्ये येतो सोनाली संघाची वेलकम संजू वेलकम राजू फलंदाज स्वतःचा आत्मदहन करतो या ठिकाणी निलेश नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होता संघाचा सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड अशोक म्हात्रे याला इन ॲक्शन आणण्यासाठी खऱ्या हाताने स्वतःचा आत्मदहन करताना फलंदाज निलेश याला आपण पाहिलं ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपत्र आतापर्यंत 2 चेंडूंची फेक झालेली आहे उर्वरित 10 चेंडू देखील बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 10 चेंडूमधून जनमान पोगाव संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल
हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ स्टंप. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळा. धावसंख्या एकाने पुढे सरकते 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश 3 बाद 10. ओव्हर क्रमांक दुसरं. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट. आता गोलंदाज देखील थोडंसं कमबॅक करतोय. अवांतर चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाज स्वतःला थोडासा कमबॅक केलाय. तर वारंवार चुका आणि चुका आपण मैदानामधून पाहतोय फलंदाच्या माध्यमातून. राजीव कुडबा हा फलंदाज मैदानामधून वारंवार चुक्या करतोय. साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून दिसत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक. बॅट चेंडूमध्ये हलकासा स्पर्श पण आउटसाइड घेऊन चेंडू जातो स्टँडच्या मागे आणि महत्वाचा फलंदाज राजीव कुडवा बाद होतोय, ज्यांना चेंडू पेस केले 6 आणि धावा देखील केल्या फक्त 6. नेक्स्ट बॅट्समन जातोय हनी. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचा कॅप्टन, चला आपण देखील या प्लीज. वडूनगर संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी लगेच जॉईन व्हा प्लीज. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल होतो मैदानामधून हनी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय. चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाजाला फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आहे, तुमची नजर आहे, थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न, ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. खऱ्या अर्थानं ओव्हर क्रमांक आपण जर दुसरं पाहिलं तर अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी, फक्त एक अवांतर धाव ज्यानं खर्च केली. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या 2 ओव्हरमधून फक्त जमा झाल्या 10 धावा. आता शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाज येतोय संदीप. संदीप आणि 2 शतरक्षण बेट करून चेंडू नॉनस्टॉप रिझन मधून ट्रॅव्हल होतोय मार्ग चौकार. लक फॅक्टर नशिबाचा चौकार. बॅट कर. चौकाणी संघात धावसंख्या होते ती 14. चेंडूला निश्चित थोडासा मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू बॅटच्या आउटसाइड घेऊन जातो. शॉट ताडम्यानला एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचताना फलंदाज अशोक म्हात्रे. या 2 धावांनी संघात धावसंख्या 16वर पोहोचते. तिसऱ्या ओव्हरमधून चांगल्या धावा जमा करताना संघ पण पाहतोय जनमान पोगाव खास करून. वेलकम महेश काबूकर.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम सोनाली विपक्ष वडूनगर. ऑनसाईडचा अतिशय चांगला पट काढून कार्पेट चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 17. धावसंख्या 17. आणि याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साईडचा. नीलम नाईक याचं देखील अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून. म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. वेलकम अनिल. एका धावेने संघाची धावसंख्या 18. वेलकम कालुराम. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ देखील या ठिकाणी दाखल झालेले. संघाचा कॅप्टन आणि अदर्स टीम तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आता मात्र चेंडूला पुलचा फाटका आहे. चेंडू मिड विकेटला जातोय. बॅकिंग देखील उत्तम. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. या दोन धावणीशी जनमान पोगाव संघाची धावसंख्या होती ती 20. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू पेस्ट करताना फलंदाज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक तिसरं संपत 3 षटकांच्या आधी धावसंख्या फक्त आणि फक्त 20. आणि बिजासाठी एक मापक लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 21 धावांचं. 18 चेंडू आणि 21 धावा. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावांची सरासरी आहे. चला जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये करूया. दोन दिग्गज संघामधून नाणेफेक. एका बाजूला सोनाली तर दुसऱ्या बाजूला वडूनगर संघ. हॅलो. हॅलो. नवगर संघाचा कॅप्टन महेश. अरे या ना कोणीतरी गुरुवा यार. तुमचा पहिला सामना ना 4 ओव्हर मध्ये तुम्ही सेंट्रल त्यांना दोघांना बाजू. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला आई गावदेवी सोनाले तर दुसऱ्या बाजूला विक्रम स्पोर्ट्स वडनगर. मयकर सर कॉलिंग कोण देतोय? कालू. चला संतोष काय म्हणणं आहे? काटा असं म्हणणं आहे. एक्झिट काटाच पडतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. संतोष नाणेफेक तुमच्या बाजूने लागलेले काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करतो. फील्ड पास यामागचा काही मुख्य उद्देश? दुपारचा सत्र आहे संध्याकाळचा नाही म्हणून क्षेत्ररक्षण करतो.
समोरच्या संघात आपण जर विचार केला तर रँकिंगचा संघ आहे, उत्तम संघ आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आश्चर्य या संघाकडे तर बॅटिंग लाईनअप एक फर्स्ट फटा ज्याला आपण म्हणतो बॅटिंगचा असा संघ आहे आणि या संघा अगेन्स्ट प्रथम क्षेत्ररक्षण करताना या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज कोण असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? सकाराम आहे, इंद्रपाल आहे, मी आहे, चांगले गोलंदाज आहेत. खऱ्या अर्थानं 2022-23चा विचार केला तर तुमचा संघ स्ट्रगल करणार होता, मात्र 2024 आणि 25च्या स्पर्धेमधून तुमचा संघ एक अव्वल दर्जाची कामगिरी करतोय आणि तेच सातत्य तोच खेळ खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये दिसेल. निश्चितच दिसेल, कारण सकाळी उठून मेन गोष्ट सर्वात गोष्ट महत्त्वाची आहे की प्रॅक्टिस चांगली आहे. त्या प्रॅक्टिसचाच आम्ही अभाव इथे दाखवू. श्याम भाऊनी जे आयोजन केलेले या स्पर्धेचं आई गावदेवी चषक 2025 ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? खूप छान नियोजन आहे. या ठिकाणी खेळायला मजा येईल, चांगलं ग्राउंड आहे आणि आमच्या आई गावदेवी 40+ करून निश्चितच श्यामदादांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. कालूभाऊ सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती. नक्कीच नाणेफेक हरलात फलंदाजी करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 45 धावांचा प्रयत्न करू. 40 ते 45 धावा निश्चित चांगला स्कोर असेल, मात्र त्या धावा करण्यासाठी फलंदाज कोण असेल की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा असेल? महेश काबूकर, संदीप, पिरू, जितेंद्र असे असतील. ऑर्गॅनिक कमिटीला काय संदेश देणार? सर्वप्रथम मी गावदेवी स्पोर्ट दामणगाव यांना सांगू इच्छितो विक्रम सर वडवळे संघाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या कॉम्बॉक्समध्ये त्या सज्ज म्हणजे परममित्र तालुक्याचे एक उत्तम आवाज आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक O2 मनोज ठाकरे. धन्यवाद मोहन दादा. आपण पाहिलं तर पहिल्या पारीचा खेळ संपन्न झाला. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर फक्त जयहनुमान पोगाव संघ 20 धावा जमा करू शकला नाही. 21 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलेलं आहे जय बजरंग कारिवली संघासमोर. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी निलेश पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडू स्वेअर पाहायला मिळतोय. अंदाज पाहू शकता आपण सुनील मात्रे यांचा की वाईट किती मोठा. एक अवंतर धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. पाहू शकता आपण अकाउंट ओपन केला जाते अवंतर धावेने. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेला पाहू शकता. ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढायचा होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर उचली घेतली जाते. अनुमान लावला जात नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर निर्धावची होते सांगता या चेंडूची हाताळणी करणं गरजेचं राहील. यावेळेस सोडवलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक घेतोय दुरून, तोपर्यंत चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग बेस षटकार. 6 धावा गणल्या जातात. अकाउंट मध्ये धावसंख्या पाहिली तर 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. आज वेगळ्याच रंगात, वेगळ्याच ढंगात, वेगळ्याच मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग कारिवली पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मानकोली संघासमोर खेळत असताना अप्रतिम विजय संपादन केलं. इथं मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते. खास करून पोगाव संघाला 20 धावांवरती फक्त रोखलं गेलं होतं आणि 21 धावांचं आव्हान आपल्या समोर ठेवलं गेलं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र इथेही चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संजू मात्रे. क्या बात आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा अनुभव आहे मित्र, अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. या ठिकाणी 1 धाव अर्जित केली जाते. 9 धावांवरती धावफलक पोहोचला गेला आहे. 21 धावांचं मापक आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर बिग फाईट, बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुढे सरसावून मारलेला ऑन साइडला लॉंगांच्या रिजन मध्ये
हनुमान आहे त्या ठिकाणी. थोडेसे मिसफील्ड फंबलिंग पाहायला मिळालं आणि लगेच आपण पाहिलं तर चंदन याने एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळालं. संजय आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 1-2 धावा जुळल्या जातात. 11 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज निलेश टन होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू येतोय. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे एकच धाव. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचते. नेक्स्ट मॅच खरोखरच खूप चांगली पाहायला मिळेल कारण या हंगामामध्ये दोन्ही संघ तुल्य बल्ले आहेत. अतिशय बलकट ताकदवार पाहायला मिळतात. गावदेवी सोनाले क्या बात आहे. त्याच्या पक्षात विक्रम स्पोर्ट वडूनगर रँकिंग क्रमांक 1 वरती चालू असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रस्सीखेच जशी चालू असते तशी या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सोनाले असेल, वडूनगर असेल, कारिवली असेल, त्याचबरोबर कामतगर असेल, या संघाने खूप प्रभावित केलं गेलं आहे या हंगामाला सुरुवात केल्यापासून. दापोडे संघ आपण जर पाहिला तर खूप स्ट्रगल करत होता, परंतु दमन दौऱ्यावरती त्याने जी स्ट्रॅटेजी घेतली, तो जो फॉर्म घेतला गेला आणि ते फायनल मारली गेली दमन दौऱ्याची. आणि या स्पर्धेमध्ये दमन दौऱ्यानंतर पहिली स्पर्धा खेळत असताना फायनल मध्ये प्रवेश मिळवला. अतिशय ताकदवार संघ म्हणून त्याकडे पाहिले जाते कारण प्रत्येकाने कसून कामगिरी चांगली करताना पाहायला मिळाली. मग त्याच्यामध्ये राजू पाटील असतील, चिंतामण पाटील असतील, ज्ञानदेव पाटील असतील, कुंदनजी पाटील असतील, या सर्वांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया इथे मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अशोक मात्रे येतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अल्टी पलटी फटका खेळण्याचा प्रयोग केला गेला आहे. पाहूया काय घडतंय. आणि यस नो डाऊट चेंडू मात्र जातोय सीमा पार. येतोय चौकार. अवघ्या 21 धावांचं लक्ष आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या अंकावरती. षटक क्रमांक 2 हा सामना जो आहे तो 3 षटकांचा मित्र आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी पाहायला गेलं तर फक्त 6 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू यावेळेस दिशा देण्याचा काम पाहायला मिळत. इथं मात्र गजा यांना काय अडवता आला नाहीये. चेंडू मात्र हाई फरार होतोय सीमारेषे बाहेर. अजून एक येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो 11. धावसंख्या जर पाहिली तर 20 या अंकावरती म्हणजेच जो स्कोर जो आहे तो लेवल झालेला आहे. चेसिंग इज कंपल्सरी म्हणून ती एक धाव बनवणं गरजेचं आहे. तर पाहूया या चेंडूवरती ती मॅच समाप्त होते की अजून काही प्रतीक्षा करावी लागेल. अप्रतिम सहज आणि सोपा विजय संपादन करत असताना पाहायला मिळते जय बजरंग कारिवली नावाप्रमाणे कामगिरी. यावेळेस बिग हिट क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमा पार. प्रेक्षकाला मात्र या जेलसाठी 500 रुपये लावलेले आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वेसर्वा सन्मान्य श्यामजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या समेत शिवा पाटील असतील. या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते की बाउंड्री लाईनच्या बाहेर जो झेल पकडला जातोय त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आताच या एका प्रेक्षकाने ती झेल कन्वर्ट केलेली आहे. तर प्लीज आपण यायचं आहे. तर निश्चित आपण पाहतोय की खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. संजय यास जाते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कारण आपण पाहतोय की एकच धाव खर्च केली, एकच गडी बाद